नमस्कार, मी प्रतीक्षा. क्राईम झोन या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला बरेचसे गुन्हे घडत असतात, ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर कुठेही, कधीही आणि केव्हाही होऊ शकतो. चेन स्नॅचिंग असो किंवा लूटमारी असो, सायबर क्राईम असो किंवा फ्रॉड केसेस असो, हुंडाबळी असो किंवा ब्लॅकमेलिंग असो, कधी ना कधी आपल्याला या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आपल्याला सज्ज आणि सतर्क राहणं खूप महत्त्वाचं आहे. क्राईम झोन या कार्यक्रमामार्फत आपल्याला अशाच गुन्ह्यांची माहिती दिली जाईल, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यात जागृत राहू, अशा प्रसंगांना सामोरं जाऊ शकतो. म्हणूनच जागृत व्हा, सज्ज व्हा, सतर्क व्हा आणि पाहत रहा क्राईम झोन. एक नजर गुन्हेगारी जगतात. एखाद्या गोष्टीचा मोह करून किंवा त्याचा लोभ करून माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि हे किती नुकसानदायी ठरू शकते हे या एपिसोडमधून तुम्हाला बघायला मिळेल. ही घटना आहे मुंबईतल्या करी रोड या परिसरातली. रोहित साधारण वय वर्ष 32 आणि रिया साधारण वय वर्ष 28. या दोघांची खूप चांगली मैत्री होती. रोहित ग्रॅज्युएट होता, पण नोकरी करण्यात त्याला रस नव्हता, कारण त्याला वडिलोपार्जित मिळालेलं किराणा मालाचं दुकान होतं. रियाला आयुर्वेदिक डॉक्टर बनायचं होतं आणि रोहित आणि रिया दोघं लग्न करणार होते. दोघेही सुशिक्षित आणि चांगल्या घरातले होते, त्यामुळे कोणाच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध नव्हता. सगळं व्यवस्थित चालू होतं, पण अचानक एके दिवशी रोहितच्या किराणा मालाच्या दुकानावर अधिकृत कारवाई झाली. वडिलोपार्जित असलेलं किराणा मालाचं दुकान पण अनधिकृत असल्यामुळं हे दुकान नेस्तानाबूत करून कायमचं सील बंद करण्यात आलं. रोहितनं दुकानाच्या जोरावर बहिणीच्या लग्नासाठी आणि भावाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं होतं. आता दुकान कायमचं बंद झालं आणि कर्जदार ही रोहितच्या मागे लागले. त्यामुळे रोहित खूप टेन्शनमध्ये होता. हे बघ, अरे ते एवढं टेन्शन नको घेऊस. काही ना काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. काय मार्ग निघणार आहे? हा, अरे दुकान गहाण ठेवून एवढं मोठं कर्ज उचललंय आपण. बहिणीचं लग्न केलं त्याच्यामध्ये, भावाचं शिक्षण पूर्ण केलं त्यात पैशात. आपण घरासाठी 3 लाख रुपये डाऊन पेमेंट केलंय, त्याचे सगळे हप्ते थकलेत आणि तू म्हणते टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, मी ना असं ऐकलंय की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तसंच आपल्या बाबतीतही काही ना काहीतरी चांगलं नक्कीच घडेल. थोडासा धीर धर. काय सोल्युशन निघणार आहे? तूच सांग ना. बरं सांग, तूच सांग सोल्युशन काय ते. अगं वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाहीये माझी. असं म्हणतात की जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. तसंच आपल्या बाबतीतही काही ना काहीतरी चांगलं नक्कीच घडेल. थोडासा धीर धर. खूप आशावादी आहेस ग तू, पण सध्या मला काहीच मार्ग सुचत नाहीये. रिया रोहितला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण रोहितला कुठलाही मार्ग सुचत नव्हता. कुठलीही प्रॉपर्टी राहिली नव्हती किंवा कुठलीही सेव्हिंग नाही. यामुळे रोहितकडे आता मित्रमंडळींकडून, नातेवाईकांकडून पैसे मागण्याखेरीज कोणताच पर्याय उरला नव्हता. अच्छा, असं आहे का? बरं ठीक आहे. काय झालं? काय बोलला चंदू मामा? होते का पैशाची सोय? नाही ग, त्यांनी आताच निलेशची फी भरली, त्यामुळे आता त्यांच्याकडे पैसेच नाही राहिले. ए, नलू मावशीला फोन करू? हा, कर कर कर. हा, तिच्याकडे असतील नक्की. मावशी, हॅलो. हा नलू मावशी. हा हा, अगं नाही, जरा मला महत्वाचं काम होतं. खूप पैशांची गरज होती ग. मी तुला लगेच दिली असते. काय सांगतेस? हो का? बरं बरं बरं, ठीक आहे, ठीक. हो, झाली पैशाची अरेंजमेंट. अगं नलू मावशीचंच ऑपरेशन झालंय. ती कुठून देणार पैसे? हे थांब, निलेशला कॉल करतो. निलेशकडे नक्की असतील. हॅलो. हा निलेश. हा भावा, कसा आहेस? हो, मी छान छान. अरे जरा मला पैसे हवे होते रे. हॅलो 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 निल्या. काय बोलला निलेश? कट केला फोन.
आता कोणीच मदत करत नाही यार. असं वाटतं कुठेतरी जाऊन जीव द्यावा. असं नको म्हणूस अरे. तू किमान तुझ्या भावाचा आणि बहिणीचा तरी विचार कर की तुझ्या मागे त्यांचं काय होईल. काहीतरी सोल्युशन निघेल ना रे. अगं पण मार्गच सुचत नाहीये. कोण मदत करणार आहे मला? एक मिनिट. माझा ना एक मित्र आहे संजय म्हणून. तो आपली नक्की मदत करेल. काय नाव म्हणालीस? संजय. अरे त्याच्याकडे ना असे बरेच ऑप्शन्स असतात. काहीतरी बिझनेस प्लॅन, हा प्लॅन, तो प्लॅन. तो नक्की हेल्प करेल आपली. बरं चल त्याच्याकडे जाऊया. चल चल लवकर चल. रियाच्या ओळखीचा एक माणूस होता ज्याचं नाव होतं संजय. संजय हा मुळातच फ्रॉड करून लोकांना फसवून काळे धंदे करणारा इसम. त्याला नेहमी अशा लोकांची गरज असायची जे झटपट पैसे मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. रोहितची पैशांची गरज लक्षात घेऊन रिया रोहितला संजयकडे घेऊन गेली. सिम कार्ड बदलणे, जुन्या फोनवरून फ्रॉड कॉल करणे, लोकांना फसवून OTP मिळवून तो अकाउंट हॅक करायचा आणि लोकांच्या अकाउंटमधले पैसे गायब करायचा. या कामात संजय सराईत होता. रोहितची गरज समजताच संजयने प्लॅन सांगायला सुरुवात केली. संजय. अरे रिया कशी आहेस? मस्त. हा माझा मित्र रोहित आणि हा संजय. हॅलो दादा. ऐक ना, आम्ही ना सध्या खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये सापडलोय रे. आम्हाला पैशाची खूप गरज आहे आता. प्लीज काहीतरी हेल्प करा आमची. डोंट वरी, होऊन जाईल. फक्त माझी एक अट. काय? 50% आपल्या. 50%? ठीक आहे, चालेल चालेल. चालेल. काही काळजी करू नका. पैशांसाठी मी काही करू शकतो, पण काही गडबड नाही ना होणार? हे बघ, हे गडबड प्रॉब्लेम असं काय बोलणार असतील ना तर निघायचं. नाही नाही तसं नाही. तुम्ही सांगा ना काय करायचं, मी करतो. करणार आहेस ना? हो हो. मग नीट आहे का आता मी काय सांगतो? हा हे बघ, माझ्याकडे असे बरेचसे सिम कार्ड हा. आहेत. ते आणले गेले आहेत. हां, त्याच्यावरून कोणालाही रँडमली कॉल करायचा. बरं. हां, आणि त्यांच्याकडून अकाउंट डिटेल्स मागवून घ्यायचे. अकाउंट डिटेल्स असं कोणी का देईल? अरे बाबा, त्यांना आपण सांगायचं की तुम्हाला आमच्याकडून बंपर प्राइज मिळणार आहे. म्हणजे किती रुपयाचं? 10 लाख 20 लाख काही सांगायचं. एवढे? हां, आणि त्यांच्याकडे OTP जाणार. हां तो मागवून घ्यायचा. हां. बरोबर. आणि तो OTP आला की त्यांच्या अकाउंटवर आपल्याला जे सगळे पैसे आहेत ना ते आपल्या अकाउंटला. च्या अकाउंट मधले सगळे पैसे आपल्या अकाउंटला येणार? प्रॅक्टिकल दाखवू? संजयने रोहित आणि रियाला प्लॅन नीट समजवायला सुरुवात केली आणि या कामात आपण अडकणारही नाही आणि खूप पैसे कमवू शकतो अशी संजयने दोघांनाही शाश्वती दिली. रोहितला पैशांची गरज असल्या कारणानं रोहित आणि रिया दोघे हा प्लॅन एक्झिक्यूट करायला लागले. संजयच्या सांगण्यावरून एका रॅन्डम नंबरवर रियाने पहिला कॉल लावला आणि तो कॉल विमलबाई नावाच्या एका वृद्ध स्त्रीला लागला. पण हे सगळं व्यवस्थित होईल ना सर? अरे आपलं रोजचं काम आहे, कशाला टेन्शन घेतो तू? प्रॅक्टिकल बघायचं तुला? हो. हा माझा मोबाईल घे. 2 नंबर सिम वरून कॉल कर. कोणालाही रँडम. हां, कोणालाही रँडम. सिम नंबर 2. सिम नंबर 2. हां. रिया व्यवस्थित. हां, कॉन्फिडेंटली बोल. हां, टेन्शन नको घेऊ. हॅलो. नमस्कार मॅडम. मी माया बायोटेकमधून सिमरन बोलते आहे. सिमरन हो का? पण मी माया बायोटेक वगैरे असलं काही नाव नाही ऐकलं हो कंपनीचं. आमच्या कंपनीच्या लकी ड्रॉ कॉम्पिटिशन मध्ये तुमचा नंबर सिलेक्ट झालेला हा. आहे. तर तुम्हाला एक लकी गिफ्ट वाउचर म्हणून बंपर प्राइस मिळते आहे. काय म्हणता काय? येस मॅडम, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. फक्त तुम्हाला ना तुमचे अकाउंट डिटेल्स आम्हाला द्यावे लागतील आणि आमच्या कंपनीकडून एक मेसेज तुम्हाला येईल. त्यात तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळतील. प्लीज मॅडम अकाउंट डिटेल्स सेंड करते. हा अकाउंट डिटेल्स करते. सिमरन मॅडम आले का डिटेल्स? आले अकाउंट डिटेल्स आले. आता ना तुम्हाला एक OTP येईल, तो तुम्हाला फक्त द्यावा लागेल. ओके. 5832. हां. ओके मॅडम. आता ना 2 तासाच्या आत तुमच्या अकाउंटवर 10 लाख रुपये येतील. हो मॅडम, थँक्यू व्हेरी मच. येस मॅडम, काहीही प्रॉब्लेम झाला ना तर तुम्ही मला कॉल करू शकता. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. या वेलकम. हां, OTP 832 148 32. हां, बघा OTP आला का बघा. हां, हा बघ आला. अकाउंट डिटेल टाका. रोजचं काम आहे रे, मला काय सांगतोस तू? बघ हे बघ किती आले.
रुपये मग अरे आपलं रोजचं काम आहे आपला. अरे मग अरे आपण रोज करतो असे जोल, आपण टेन्शन नाही घ्यायचं. आता हे बघ 50 तुझे 50 माझे, म्हणजे किती? 15 माझे. मग तुझे अकाउंट डिटेल्स दे लगेच तुला मी हा हे बघा, एक बघ 33 33 777 777 342 342 199. हा सेंड. बघ आले का? 15 रिया 15 लाख. रिया कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. विमलबाई या सरकारी रिटायर ऑफिसर होत्या. पेन्शनवर जगणारी व प्रायव्हेट फंड जमा असणारी अशी ही वृद्ध महिला. बक्षिसाच्या आमिषापोटी ती या प्लॅनमध्ये फसली. विमलबाईने आपले अकाउंट नंबर व OTP शेअर केला आणि काही क्षणाच्या अवधीतच विमलबाईंच्या अकाउंटमधून सगळे पैसे गायब झाले. रोहित आणि रियाला लगेचच खूप मोठी रक्कम मिळाली, पण विमलबाईच्या आयुष्यभराची कमाई एका झटक्यात गायब झाली होती. त्यामुळे विमलबाई खूप घाबरली आणि तिने मैत्रिणीला फोन केला. अरे बापरे, हे काय? माझ्या अकाउंट मधले सगळे पैसे गायब झाले. ओ माय गॉड. याचं काय करू? माझे रिटायर्ड फंडाचे सगळे पैसे आले होते अकाउंट मध्ये. वर्षाला फोन करून सांगते. हॅलो हॅलो वर्षा. अगं माझ्या अकाउंट मधले सगळे पैसे गायब झाले. अगं काय माझ्याच वेळेपणा झाला. त्यांनी मला बँकेचे अकाउंट मागितले, डिटेल्स मागितले, OTP मागितला. त्यांनी मला सांगितलं तुम्हाला 10 लाखाचं बक्षीस मिळाले म्हणून. त्या भावनेमध्ये मी तिला सगळं पाठवून दिलं ग. आणि ताबडतोब माझं अकाउंट खाली झालं. काय म्हणले? पोलिसांना? सायबर क्राईम कुठला? 1930. बरोबर, करते लगेच करते. विमलबाईच्या मैत्रिणीने विमलबाईला सायबर क्राईमची कंप्लेंट नोंदवण्याचा सल्ला दिला. विमलबाईने 1930 या नंबरवर लगेचच कंप्लेंट नोंदवली. हॅलो साहेब मी विमलताई भोसले बोलते. OTP मागितला. मी त्यांना माझे अकाउंट डिटेल्स दिले, OTP दिला. आणि साहेब हे सगळं केल्यावर 2-3 मिनिटातच माझ्या बँकेतले सगळे पैसे गायब झाले. हो साहेब, हो माझे सगळे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आले होते, रिटायरमेंटचे. बघा, तुम्ही आता पोलिसांना कंप्लेंट केली आहे. आता आम्ही याची चौकशी नक्की करू. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, असा कोणताही OTP किंवा आपले अकाउंट डिटेल्स कोणाशी शेअर करू नका. पण साहेब माझे पैसे मिळतील ना? हे बघा, आम्ही शाश्वती नाही देऊ शकत, पण आम्ही प्रयत्न नक्की करू. हे तुमचे पैसे तुम्हाला नीट परत मिळतील. आणि हो, यापुढे आपला ATM नंबर किंवा कार्डच्या मागे जो 3 डिजिटचा नंबर असतो तोही कोणाशी शेअर करू नका. आणि OTP तर मुळीच शेअर करू नका. याने गुन्हे वाढत चालले आहेत आणि लोकांच्या अकाउंटमधून पैसे कापले जातात. हो साहेब. आणि अशी चूक पुन्हा करू नका. नाही ही अशी चूक परत कधीही करणार नाही साहेब. पण साहेब प्लीज माझे पैसे मिळाले तर अगदी तुमचं आम्ही उपकार प्रयत्न होतील. नक्की करू. चला येतो. थँक्यू साहेब. रोहित आणि रियाला आता कळलं होतं की या मार्गाने आपण झटपट पैसे कमवू शकतो. आता रोहित आणि रिया बऱ्याच लोकांना फसवू लागले आणि पैसे कमवू लागले. हा मॅडम, OTP पाठवते ना लवकर. तुम्ही? हॅलो, OTP पाठव. 42956. ओके मॅडम, थँक्यू. 4596. हा 4596. पैसे मिळશે ना म्हणे. हा ओके. आता ना 2 तासाच्या आत तुमच्या अकाउंटवर पैसे येतील. संजयला कॉल लाव. ट्रान्झॅक्शन डन. असं म्हणतात की माणसाला एकदा पैशाची चटक लागली की ती कधीही सुटत नाही. असंच काहीसं झालं रोहित आणि रियासोबत.
रोहितने आता या मार्गाने अजून पैसे कमवायचे आणि मोठं घर घेऊन नवीन बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. रियानेही स्वतःचं शिक्षण सोडलं आणि रोहितची साथ देऊ लागली. वेलकम मॅम. काय झालं? विमलताईप्रमाणे अशा अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या, कारण OTP घेऊन पैसे कमावणारे अशा अनेक टोळ्या अनेक ठिकाणी सक्रिय होत्या. काय बोल ना. काम झालं आपलं. येस. येस. रिया सॉलिड हुशार आहेस का तू? हो. हे पण काही बोल रिया, त्या संजयमुळे ना आपलं आयुष्य बदलून गेलंय ग. सगळं कर्ज नील झालंय आपलं. ग्रेट. हे पण आता ह्या छोट्या घरात राहायचा कंटाळा आलाय ग. हो ना, मी पण वाट बघते की कधी आपण मस्त मोठ्या घरात जातोय. हो ना, आणि तुझ्यासाठी मला एक मोठा फ्लॅट बुक करायचा आहे. हा, मग होऊन जाऊ देत का परत? परत चालेल, कर ना कॉल. आता तू कर. मी? हा मग. ओके मॅडम, मी पण ट्राय करतो. हा नंबर? नाही, हा नंबर नको, दुसरा बघ. हा बघ. हा लकी नंबर वाटतोय, ह्यालाच कॉल कर. येस. कॉल. हॅलो. हॅलो. हां बोला. सर, मी रेस्ट्रो होम सर्व्हिस कंपनीमधनं बोलतोय. बोला. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आमच्या कंपनीतर्फे तुम्हाला 10 लाख रुपयाचं बंपर प्राइज. काय 10 लाख रुपये? हो, मला बिलीव होत नाहीये. हो, पण मी असल्या कोणत्या स्कीमला जॉईन नाही केलंय, कोणता ॲप नाही डाउनलोड केलाय, तरी पण कसं काय? सर, आमच्या कंपनीचे लकी कस्टमर आहात तुम्ही. काय बोलता? हो, तुम्हाला फक्त काय करावं लागेल. पण हे फेक तर नाही आहे ना? आमच्या कंपनीचे डिटेल्स आता तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर येतील. लगेच बघा. हां, आलेत का सर? थांबा, मी मेसेज बघतो. हॅलो. हां सर, अकाउंट डिटेल्स सेंड केले. हां, मेसेज बघितला आणि तुम्हाला मी अकाउंट डिटेल्स सेंड केलेत. थँक्यू सर, आणि अभिनंदन. हे बघा, आता लगेच तुम्ही ना तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो लगेच मला व्हॉट्सअप करा. अच्छा. म्हणजे काय 2 मिनिटात तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल. ओके. हां. 2 मिनिटात 10 लाख रुपये? हो. हो, मी आत्ता करतो. आत्ता कधीपर्यंत येईल? हां, लगेच येईल सर. OTP आला बघा. आला का सर? हां, बघतो. थांबा, लाईनवर राहा. 4312. ओके सर, आता मी सगळं ट्रान्झॅक्शन लगेच करतो. हां, आता फोन कट करा सर. हां, कट करतो. थांब, संजयला कॉल करतो. एका मिनिटात झालं पाहिजे. हॅलो संजय. हां, OTP आलाय बघ तुझ्या मोबाईलवर. ट्रान्झॅक्शन डन. येस, झालं. ट्रान्झॅक्शन कम्प्लीटेड. आय लव्ह यू सो मच. हॅलो, सायबर क्राईम. इन्स्पेक्टर साळुंके. बोला ना सर. बरं, मी आता एक नंबर पाठवलाय तुम्हाला. ओके सर. त्या नंबरला ट्रॅक करा. ओके सर. तो नंबर कुठे आहे आणि आता त्याची पोझिशन काय आहे, लवकरात लवकर मला सेंड करा. हो सर, कळवतो. ते दोघे जे लोकांना फसवायचे ते सापडले. रिया, आज मी खूप खुश आहे यार. आज आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. आपलं घराचं स्वप्न सुद्धा आज पूर्ण होईल. हा, आता बस फक्त एक कार घेतली ना की आपली सगळी स्वप्न पूर्ण झाली समज. अगं, तुझ्या लकी नंबरचा इम्पॅक्ट पडला ना तर आजच्या आज घरात कार येईल. हे संजय आला असणार. दोघांनाही वाटलं प्लॅन सक्सेस झाला आणि दोघेही खूप खुश झाले. पण यावेळी त्या लोकांना माहीत नव्हतं की कॉल नेमका कोणाला लागलाय. त्यामुळे पोलीस सुद्धा अशा टोळ्यांना पकडण्यासाठी सक्रिय झाले होते. मात्र रोहित आणि रियाला याबद्दलची काहीच कल्पना नव्हती. संजय कोण आपण? इन्स्पेक्टर साळुंके, क्राईम ब्रांच. क्राईम ब्रांच? इन्स्पेक्टर साहेब, सायबर क्राईमचा तपास आम्ही करतो.
लोकांना सांगता तुम्ही की तुम्हाला प्राईज मिळाला आहे, बंपर प्राईज, OTP पाठवायला लावता हां, आणि नंतर त्यांचा सगळा बँक अकाउंट खाली करून टाकता. नाही साहेब, तसं नाही आहे. आम्ही हे सगळं केलेलं नाही आहे. ॲक्च्युली ह्यामागे संजयचा हात आहे. संजय, हो हो तर त्यानेच आम्हाला जसं सांगितलं तसं आम्ही केलं. हो, बघा ना, थांबा त्याला मी कॉल लावतो, म्हणजे तो सगळं सांगेल तुम्हाला. आम्ही काहीच केलं नाही, सांग ना त्याला. हो साहेब, आम्ही काहीच केलं नाही. प्लीज प्लीज आम्हाला माफ करा साहेब. स्विच ऑफ लागतो. मी सांगते. स्विच ऑफ लागतोय ना? अरे आता ऑफच लागणार त्याचा कॉल. अरे तोंडा बघा स्वतःची. शिकलेला आहात ना तुम्ही? काय रोहित, काय रिया उर्फ सिमरन, तुमच्या सगळ्या डिटेल्स काढल्यात आम्ही. अरे ग्रॅज्युएट आहेस ना शाळ्या? हो सर. हा, मग नोकरी करायची सोडून हे काय करतोयस? आणि काय ग, MBBS करणार होतीस ना? डॉक्टर बनायचं होतं तुला, आणि हे काय करतेस? असे धंदे करतेस? अरे सोपे पैसे मिळवण्याचा मार्ग खूप कठीण असतो, हे विसरलात तुम्ही. आता जे काय बोलायचं आहे ना ते कोर्टात बोलायचं. साहेब असं बोलू नका, आम्हाला लग्न करायचं आहे. आमचं लग्न आम्हाला ठरलंय सर. संसार करायचे साहेब. लग्न करायचं आहे, पण आतापर्यंत एवढ्या लोकांना फसवलं त्याचं काय? आणि काय ग, एक स्त्री असून स्त्रीलाही फसवलंच तू. हां, आता ती म्हातारी बाई काय भोगते माहिती आहे काय तुला? माहिती आहे त्या म्हातारीची काय अवस्था झाली आहे ते? लाज वाटली पाहिजे. आता जो काय संसार मांडायचा ना तो जेलमध्ये मांडायचा. थाटात चला. नाही, साहेब माफ चला. करा हो. ए, हवालदार. असं परत कधी येऊन जा रे होणार अण्णा. नाही. साहेब आम्ही ऐका तरी. हा, अहो, लेडी ऐका. हवालदार पण बोलवा. चला. गुन्हा कितीही प्रबळ असला तरी तो एक दिवस उघडकीस येतो, याची कल्पना दोघांनाही नव्हती. आता रोहितच्या आणि रियाच्या आयुष्याची राख रांगोळी झाली आहे. दोघांनाही या प्रकरणात अटक झाली आहे आणि पोलीस पुढची कारवाई करत आहेत. डिजिटल नेट बँकिंग जितकं चांगलं आहे तितकंच त्याचा गैरवापर करून लोकांना लुटणारे बरेच लोक आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तुम्हालाही सर्वांना आमच्याकडून आवाहन आहे की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आपले पर्सनल डिटेल्स किंवा आपल्या बँक डिटेल्स, पासवर्ड आणि OTP कोणासोबतही शेअर करू नका. जर आपणच सतर्क राहिलो तर अख्खा समाज राहील, याची जाणीव आपणच ठेवली पाहिजे. आणि हो, गरजवंताला अक्कल नसते हे या प्रकरणातून समोर आलं आहे. पण जरी गरज असली तरी योग्य तो मार्ग वापरावा. म्हणून तरुणांना आमची विनंती आहे की कुठल्याही चुकीच्या कामासाठी कधीही तयार होऊ नका. गुन्हेगार हा कधी ना कधी पकडला जातोच, जसे रोहित आणि रिया पकडले गेले. आपण गुन्ह्याला साथ न देता गुन्हा उघडकीस आणण्यात मदत करावी, हेच आपलं कर्तव्य आहे. म्हणूनच जागृत व्हा, सज्ज व्हा, सतर्क रहा आणि पाहत रहा क्राईम झोन. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.